तर बघा, तुमचंसुद्धा असं कधी झालं आहे का? सकाळी आपण जेव्हा लवकर टिफिन करायला जेव्हा उठतो आणि आपली भाजीच काय करायची ती ठरलेली नसते आणि शिवाय घरामध्ये सुद्धा भाजीला सुद्धा काहीही नाही. तर असंच माझंही झालं आहे. अजिबात मला भाजी आणायला वेळ नव्हता किंवा भाजी अजिबात फ्रीजमध्ये कोणतीच भाजी माझी अवेलेबल नव्हती. तर अशा वेळेस मी आता काय केलं आहे बघा, माझी नजर अगदी मसूरच्या डाळीकडे गेली. तर मसूरच्या डाळीचा मी ठरवला आहे डाळ कांदा करायचा. तर हा जो डाळ कांदा आहे तर अगदी नॉनव्हेजसुद्धा त्यापुढं फिकं पडेल असं हा डाळ कांदा तयार होतो. आणि शिवाय अगदी झटपट, त्याला जास्त काही मसाले लागत नाही, काही जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही. आणि हा जो डाळ कांदा आहे पोळीबरोबर पण आपण खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो. आणि अगदी वेळसुद्धा जर कमी असेल तर हा डाळ कांदा नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा. अगदी कमी वेळेत झटपट आणि खूप टेस्टी असा हा डाळ कांदा आपला तयार होतो. तर हाच डाळ कांदा बघा आता कसा तयार करायचा मी आज तुम्हाला डाळ कांदा जो आहे तो शेअर करणार आहे. चला तर मग लगेच आपण सुरू करूयात. तर मी आता एकदा मसूर डाळ घेतली. आता ही मसूर डाळ जी आहे ती शिजायला वेळ लागत नाही जास्त आणि भिजायलाही वेळ लागत नाही. अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतली. तर बघा ही अशा पद्धतीची ही अशी असते बघा मसूर डाळ, थोडासा लालसर कलर असतो आणि चवीला तर इतकी भन्नाट असते ही डाळ की तुम्ही जर आपण किराणा आणतो त्यामध्ये नक्की आणून ठेवा आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे तुम्ही त्याच्या रेसिपीज करूनसुद्धा खाऊ शकता. तर याचे मी बरेच असे आमटी वगैरेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा. तर अर्धी वाटी मी स्वच्छ धुवून डाळ भिजत घातलेली आहे. आता आपली बाकीची तयारी होऊपर्यंत ही डाळ लगेच भिजते. तर आता बघा मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीक कापून घेतले आणि आता कढई तापायला ठेवली मी गॅसवरती. त्यावरती तेल टाकले, नंतर मोहरी आणि जिरे टाकलेत. मोहरी जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग घालायचा आहे आणि हिंग घातल्यानंतर आपला हा कापलेला कांदा जो आहे तो त्यामध्ये टाकायचा. आता हा कांदा जो आहे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर मध्यम गॅसवरती आपण आता हा कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात. तर आता बघा आपला हा कांदा परतला गेला आहे. त्यामध्ये आपण टाकूयात आलं लसूण पेस्ट. तर अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घालते आणि आता ते सुद्धा आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण मंद गॅसवरती हे परतून घेऊयात. कारण जर कच्चा वास जर राहिला तर भाजीची चवसुद्धा अगदी बिघडते, चांगली लागत नाही. तर छान वास सुटला की आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत एक एक करून मसाले. तर मसालेसुद्धा आपण जास्त काही वापरणार नाही आहेत, अगदी घरात जे अवेलेबल असतात तेच आपण मसाले वापरतो आहे. तर बघा आता त्यामध्ये मी एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतलेत बघा. तर आपलं घरातलं लाल तिखट जे असतं ते घेतलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, नंतर बेडगी मिरची पावडर घेतली, नंतर किचन किंग मसाला घेतला आहे आणि धने पावडर घेतली. आता एवढंच आपण मसाले त्यामध्ये टाकणार आहे. तर किचन किंग ऐवजी तुमच्याकडे कोणता मसाला असेल, तुम्हाला कोणती टेस्ट वेगळी आवडत असेल तो मसाला तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल. आता हे मसाले आपण ह्या तेलामध्ये मंद गॅसवरती अगदी एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. जास्त करपवायचे नाहीत कारण भाजीला करपट वास येईल. आता हलकंसं परतल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी गरम पाणी, थोडंसं अर्धी वाटी आपण गरम पाणी घालायचं आहे. म्हणजेच हे मसाले पण त्यात थोडेसे शिजले जातात आणि कांदासुद्धा थोडासा मऊ होतो. आता बघा थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये आपण आता ही भिजवलेली जी डाळ आहे तर ती त्यामध्ये टाकायची. तर आता हे आपलं सर्व जे तयारी जी आहे ती होईपर्यंत ही डाळ सहज भिजली जाते. त्याला भिजायला जास्त वेळही लागत नाही आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ही भाजी आपली अगदी लवकर, अगदी झटपट होते. त्यामुळे कमी वेळ जर असेल डबा करायला आपल्याला किंवा स्वयंपाक करायला तर ही भाजी अगदी परफेक्ट आहे. तर पटकन होते आणि अगदी चविष्टसुद्धा होते. आता डाळ टाकल्यानंतर थोडीशी हलकशी परतून घ्यायची आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. आता ही जी डाळ आहे तेलामध्ये जास्त परतू नका, नाहीतर मग ती पुन्हा कडक होते आणि लवकर शिजत नाही.
तर थोड्या वेळ अगदी परतून घ्यायची तेलामध्ये, मीठ घालायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. आता गरम पाणीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने घाला की तुम्हाला जर ही भाजी अगदी कोरडी करायची असेल तर पाणी थोडंसं कमी घाला, थोडंसं रबरबीत ठेवायचं असेल तर पाणी थोडंसं जास्त टाका. तर आता मी अंदाजे थोडंसं वाटीभर पाणी टाकलेलं आहे. तर झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती ही डाळ आता शिजवून घ्यायची. तर मध्ये एकदा आपण आता झाकण काढून पाहूयात. तर बघा अजून पाणी आहे त्यामध्ये आणि ही डाळ अजून शिजती आहे. तर पुन्हा आता थोडंसं हलवून घेऊन आपण हे जे झाकण आहे परत ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे. तर ही डाळ जी आहे आपल्याला अगदी जास्त शिजवायची नाही, कारण अगदी वरणासारखी ती घट्टसुद्धा लगेच होते. त्यामुळे पाणी संपल्यानंतर एकदा उघडून बघायचं. जर डाळ जर शिजलेली असेल तर पाणी टाकायचं नाही आणि पाणी संपल्यानंतर पाहिलं तर डाळ जर शिजलेली नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. तर बघा आता मी जे पाणी त्यातलं अगदी पूर्ण आटलेलं आहे, पण डाळ अगदी थोडीशी शिजायची बाकी आहे. तर मी आपल्याला हा डाळ कांदा एकदम कोरडा करायचा म्हटल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा थोडंसं वाफेवरती हे शिजवून घेते मी. आता झाकण ठेवून पुन्हा मी काढलं आहे बघा. तर हलकंसं आपण हलवून घ्यायचं आहे. अगदी ह्या डाळ कांदा अगदी कोरडा पण झाला आहे आणि ही जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे. तर ही जी डाळ आहे अगदी वरणाची डाळ जशी शिजवतो तशी शिजवायची नाही, अगदी थोडीशी हलकीशी कडक थोडीशी राहिली पाहिजे, तरच या डाळ कांद्याला छान अशी चव येते. आता सगळं ही तयार झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आणि हलवून घ्यायचं आहे आणि तयार झाली बघा आपली ही मसूर डाळीचा डाळ कांद्याची ही भाजी. तर ही आपण डब्याला अगदी झटपट पटकन करून आपण डब्यालासुद्धा देऊ शकतो किंवा घरात आपण वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा ही कोरडी भाजी आपण करू शकतो. आणि वेळ जर नसेल किंवा कधीतरी आपण एकदा केली तर पुन्हा खावीशी वाटते तेव्हासुद्धा तुम्ही आता करू शकता. एकदा जर केली तर घरातले परत परत बघा ही भाजी मागतात की नाही. अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते. मुळातच या मसूर डाळीला मस्त अशी चव असते. त्यामुळे मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की मसूर डाळीचं वरण, आमटी. तर नक्की तुम्ही ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकताय. तर बघा मस्त असा आपला हा डाळ कांदा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर तुम्ही डब्याला पटकन ही भाजी एकदा ट्राय करून पहा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे, रंगसुद्धा एकदम मस्त भन्नाट आलेला आहे. घरात तर अगदी छान ह्या मसूर डाळीच्या डाळ कांद्याचा वास तर एवढा मस्त खमंग सुटला आहे की लगेच असा आपल्याला खावासा वाटतो. तर हा डाळ कांदा असल्यामुळे याच्यात कांद्याचंसुद्धा प्रमाण अगदी बरोबरीने जर ठेवलं तर कांद्याचंसुद्धा त्याची चव, डाळीची चव अतिशय मस्त लागते. तर अशाच डाळीच्या जर आपण भाज्या केल्या तर पालेभाज्यांबरोबर डाळीचंसुद्धा आपल्याला शरीराला आपल्या प्रोटीन, जीवनसत्वसुद्धा मिळतं आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. तर बघा आवडला असेल आपला हा व्हिडिओ तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.